चंद्रपुरात दिव्यांगांच्या 5% निधीसाठी प्रहारचा मनपावर धडक, मुक्काम मोर्चा। महानगरपालिकेकडून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5% वार्षिक निधी नियमित वितरित करावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज चंद्रपूर मनपा कार्यालयासमोर तीव्र मुक्काम मोर्चा आंदोलन छेडले। प्रहारचे जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। मागील काही वर्षापासून हक्काचा निधी मिळत नसल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र असंतोष होता। या आंदोलनाला शिवसेना शिंदे गट महिला जिल्हा अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा दिला। मनपा आयुक्तांची हिटलरशाही सुरू असून दिव्यांगांचा हक्क मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, हा मुद्दा आमदार बच्चू कडू आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून थेट सरकार दरबारी मांडू असा इशारा प्रतिमा ठाकूर यांनी दिला। तर मागील 3 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही मनपाने आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा संतप्त पवित्रा दिव्यांग महिला प्रतिनिधी कल्पना शिंदे यांनी घेतला। दरम्यान प्रलंबित प्रकरणाचा निपटारा न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारने प्रशासनाला दिला असून या आंदोलनामुळे मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मी कल्पना चंद्रशेखर शिंदे, चंद्रपूर महानगरपालिका याच्यामध्ये मी राहते आहे चंद्रपूरमध्ये। आणि मागील 3 महिन्यापासून सतत आमचं शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। 3 महिन्यापासून सतत आमचा पाठपुरावा आम्ही करतोय, परंतु त्या निवेदनाला यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। आमचा हक्काचा 5% जो निधी आहे दिव्यांगांना दरवर्षी द्यायला पाहिजे तो देत नाही। यांनी काय ठराव घेतले त्याचं सुद्धा आम्हाला माहिती नाही, काही कल्पना दिलेली नाही। परंतु आम्ही जेव्हा आलो त्यांनी आम्हाला टाळाटाळ केलेला आहे। आम्ही मागील 10 दिवसाच्या आधी एक निवेदन दिलेलं आहे की जर आम्हाला याचा न्याय मिळाला नाही तर आम्ही मुक्कामी मोर्चा इथे आमचे दिव्यांग बांधव इथे आम्ही बसणार आहोत। आणि परत त्यांनी जर आम्हाला किती दिवस लागो आम्ही या ठिकाणून हलणार नाही। त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, 5% निधी आमच्या हक्काचा त्यांनी आम्हाला द्यावा। धन्यवाद। पद्धतीने सांगितलं आहे की महानगरपालिकेमध्ये 5% जे दिव्यांगाचे निधी राहते ते मागील 5 वर्षापासून यांना भेटलेली नाही, त्यासाठी यांनी पत्रव्यवहार केला। पण आता आपण पाहतो महानगरपालिकेचे आयुक्त यांनी खूप मोठा इथे आता हिटलरशाही त्यांनी सुरू केलेली आहे। दिव्यांगासारख्या लोकांचाही ते हक्क देऊ शकत नाही, तर त्यांचा राहण्याचा इथे काही उपयोग आपल्याला दिसत नाही। याची कंप्लेंट आम्ही बच्चू भाऊंना सुद्धा केलेली आहे, त्यांचा फोनला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे। तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून आम्ही शिंदे साहेबांपर्यंत यांची कंप्लेंट आम्ही करणार आहोत। येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सुधीर भाऊच्या मार्फत अधिवेशनच्या काळात आम्ही उचलायला लावणार आहोत। आणि बाकी आयुक्ताचा जे अरेरावीपणा आहे त्याला कुठेतरी आम्ही पण ज्या प्रकारे त्यांनी दिव्यांगाच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे तसंच आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीतून त्याला बाहेर काढण्याचा रस्ता आम्ही बनवू आणि तेही दिव्यांगाच्या मार्फतही आम्ही बनवू। आणि आयुक्त साहेबांना आपला सामान पॅक करायला सांगून द्या तुमच्या मार्फत।